आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असलेल्या तारापूर औद्योगिक क्षेत्र येथे पुन्हा एकदा वायू गळतीची घटना घडल्याने परिसरात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्लॉट क्रमांक W82A वरील श्री विनायक केमिक्स या रासायनिक कारखान्यात बुधवारी 25 फेब्रुवारीला सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास उत्पादन विभागातून अचानक क्लोरीन वायूची गळती सुरू झाली. गळती सुरू होताच कारखान्यातील कर्मचारी आणि कामगारांना तीव्र दुर्गंधी व श्वसनाचा त्रास जाणवू लागला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून व्यवस्थापनाने सर्व कामगारांना तातडीने कारखान्याबाहेर सुरक्षित स्थळी हलवले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही काळ कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच तारापूर अग्निशमक दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमक दलाने सुमारे 1.5 ते 2 तासांच्या प्रयत्नानंतर वायू गळती नियंत्रणात आणण्यात यश मिळवले. दरम्यान क्लोरीन वायू परिसरात पसरल्याने आजूबाजूच्या कारखान्यातील कामगार आणि नागरिकांनाही दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागला. पोलिसांनी तत्काळ खबरदारीचा उपाय म्हणून कारखाना परिसरात प्रवेशबंदी लागू केली. तारापूर औद्योगिक क्षेत्रात आग, स्फोट आणि वायू गळतीच्या घटना वारंवार घडत असल्याने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कामगारांचा जीव रामभरोसे का, असा संतप्त सवाल स्थानिक कामगार व नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होते का? नियमित तपासण्या होतात का? संबंधित यंत्रणा याकडे गांभीर्याने लक्ष देणार कधी, असे प्रश्न आता जोर धरू लागले आहेत. औद्योगिक विकासासोबतच सुरक्षेची हमी देणे ही प्रशासन आणि उद्योग व्यवस्थापनाची संयुक्त जबाबदारी आहे. मात्र वाढत्या अपघाती घटनांमुळे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कामगार आणि स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत असून ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.